बर्न टोस्ट, टाटांचा स्मार्टेस्ट जेन झी फॅशन प्ले. टाटांसारखा डिसिप्लिन्ड आणि प्रोसेस ड्रिव्हन ग्रुप जेव्हा एक ब्रँड बनवतो, तोही फॅमिलीजसाठी नाही, व्हॅल्यू शॉपरसाठी नाही, पण जेन झीच्या मीम लव्हिंग, किऑस एम्ब्रेसिंग, ट्रेंड स्विचिंग जगासाठी, तेव्हा ब्रँडचं नाव असं येतं जे कोणी कल्पनाही केली नसेल. इम्परफेक्ट आणि प्राऊडली वियर्ड. बर्न टोस्ट. आणि या नावामागे इंडियामधल्या स्मार्टेस्ट रिटेल स्ट्रॅटेजीजपैकी एक स्ट्रॅटेजी आहे. लेट अस डिकोड दिस. वेलकम बॅक टू द बिझनेस कंपास मराठी चॅनल. आज आपण डिकोड करणार आहोत टाटा ग्रुपच्या रिटेल पॉवर हाऊस ट्रेंड लिमिटेडचा नवीन यूथ फॅशन ब्रँड बर्न टोस्ट. लुक्स फन, पण हे नाव, ही पोझिशनिंग, ही टायमिंग सगळं एक मोठा स्ट्रॅटेजिक मूव्ह आहे. का? समजून घेऊया. बर्न टोस्ट का जन्माला आलं? टाटांच्या फॅशन पोर्टफोलिओमध्ये आधीच दोन मजबूत पिलर्स आहेत. एक म्हणजे वेस्टसाईड, जे फॅमिली लाईफस्टाईलसाठी आहे, आणि दुसरं जुडिओ, जे ॲफोर्डेबल फास्ट फॅशन आहे. दोन्ही सक्सेसफुल आहेत. पण जेन झीची भाषा दोन्ही बोलत नाहीत. जेन झीला काय हवं असतं? एक्सप्रेसिव्ह फॅशन, स्ट्रीटवेअर वाईब्स, मीम कोडेड ॲस्थेटिक्स, सुपर फास्ट ट्रेंड सायकल्स आणि इंडिव्हिज्युअलिटी. ट्रेंडला एक गोष्ट क्रिस्टल क्लिअर समजली आहे. वेस्ट साईडला कूल बनवून चालणार नाही आणि जुडिओला जेन झी बनवून चालणार नाही. दे नीडेड अ ब्रँड दॅट स्टार्ट्स विथ जेन झी एनर्जी. आणि तेव्हाच जन्म झाला बर्न टोस्टचा. पहिलं स्टोअर बंगळुरूमध्ये लॉन्च झालं, ॲप्रॉक्सिमेटली 2500 स्क्वेअर फूटचं, आणि एक्सपान्शन पुणे, गुजरात आणि इतर यूथ हब्समध्ये सुरू आहे. बर्न टोस्ट हे नाव विचित्र नाही, ते ब्रिलियंट आहे. पहिल्यांदा नाव ऐकून वाटलं असेल ना की हे काय आहे, पण मॉडर्न ब्रँडिंगमध्ये सिम्पल रूल आहे. ऑड म्हणजेच मेमरेबल. हे इन्स्पायर्ड आहे बर्न टोस्ट थेअरीवरून. या थेअरीमध्ये एक सुंदर विचार आहे. कधीकधी जीवनातील इम्परफेक्शन्सच आपल्याला डिफाईन करतात. तसेच फॅशनचे पण आहे. फॅशन नेहमीच परफेक्ट, पॉलिश्ड किंवा क्लीन कट असावे असं अजिबात नाही. जसं की बर्न टोस्ट साध्या टोस्टपेक्षा थोडंसं वेगळं, अपूर्ण असतं, पण तरी ते चांगलंही असतं आणि थोडं इंटरेस्टिंगही वाटतं, नाही का? याच अपूर्णतेच्या स्टाईलमध्ये एक वेगळीच धार असते, आणि तीच एजी व्हाईब या ब्रँडच्या ओळखीचा मुख्य भाग आहे. जेन झी लव्ज ऑथेंटिसिटी, रॉनेस, फ्लॉड ॲस्थेटिक्स आणि केऑस. ब्रँड मेसेज काय आहे याच्यामध्ये? वी आर नॉट परफेक्ट अँड वी आर प्राऊड ऑफ इट. आणि याला आहे हाय रिकॉल अधिक हाय मीम व्हॅल्यू. आजकाल ब्रँड तुमचं अटेन्शन मिळालं तरच जिंकतो. बर्न टोस्ट हे नाव एकदा ऐकलं की ते तुमच्या मनामध्ये नक्कीच फिट बसतं, परमनंट राहतं. क्लिअर ब्रँड सेपरेशन केलं आहे. ट्रेंडला ब्रँड आर्किटेक्चर क्लीन ठेवायचे आहे. हे वेस्ट साईड नाही, हे जुडिओ नाही. हे तुमचं वर्ल्ड जेन झी व्हाईब्स ओनली आहे. नाव इन्स्टंटली सांगतं ही वेगळी दुनिया आहे. व्हाय बर्न टोस्ट इज बिल्ड टू विन. आता समजून घेऊया की बर्न टोस्ट का बरं जिंकण्यासाठी बनलेलं आहे. एक, परफेक्ट फॉर फास्ट फॅशन वेलॉसिटी. जेन झी ट्रेंड्स थांबत नाहीत. बर्न टोस्ट गिव्स देम फ्लेक्झिबिलिटी फॉर स्मॉल ड्रॉप्स, बोल्ड स्टाईल्स, क्विकर सायकल्स. दोन, स्ट्रीटवेअर म्हणजे हाय मार्जिन्स. स्ट्रीटवेअर इकॉनॉमिक्स खूप स्ट्रॉंग आहेत. हाय परसिव्ड व्हॅल्यू, लो प्रोडक्शन कॉस्ट, इम्पल्स बाईंग, कम्युनिटी ड्रिवन रिपीट पर्चेसेस आणि ग्रेट फॉर प्रॉफिटेबिलिटी. तीन, कल्चर फर्स्ट, नॉट इन्फ्लुएन्सर फर्स्ट. मोस्ट फॅशन ब्रँड्स हे तुम्हाला माहिती आहे इन्फ्लुएन्सर्सकडून ड्राईव्ह केले जातात. बर्न टोस्ट तसं नाही आहे. बर्न टोस्ट म्हणजे ॲटिट्यूड, ह्युमर, रिलेटेबिलिटी, कम्युनिकेशन अनफिल्टर्ड, क्युऑटिक, जेन झी कोडेड, म्हणजे ऑर्गॅनिक व्हायरलिटी. चार, लो कॅपेक्स हाय फुटफॉल स्टोअर्स. स्टोअर्स जिथे यूथ असतो तिथेच येणार आहेत. हँगआउट झोन्स, मॉल्स, मेट्रो मायक्रो मार्केट्स, टियर टू कॉलेज पॉकेट्स, म्हणजे स्मॉल फुटप्रिंट, फास्ट स्केल आणि हाय बज. पाच, टाटांची डिसिप्लिन अधिक जेन झीची एनर्जी, म्हणजेच अनबीटेबल कॉम्बिनेशन. बहुतांश स्ट्रीटवेअर स्टार्टअप्स फेल होतात कारण त्यांच्याकडे नसतं सप्लाय चेन स्ट्रेंथ, इन्व्हेंटरी डिसिप्लिन, एक्सपान्शन केपेबिलिटी, बॅकएंड इंटिग्रेशन. पण बर्न टोस्ट हॅज एव्हरीथिंग, कारण टाटांचा ट्रस्ट आहे, ट्रेंड्स रोबस्ट सप्लाय चेन आहे,
नॅशनल रिटेल फुटप्रिंट आहे आणि कॅपिटल अधिक ऑपरेशनल डिसिप्लिन पण आहे. यामुळे बर्न टोस्टला जो ॲडव्हान्टेज मिळतो आहे तो अन्य D2C यूथ ब्रँड्सना मॅच करणे तितकं सोपं नाही आहे. शेवटी मी असं म्हणेन की बर्न टोस्ट इज ए कल्चरल बिट. बर्न टोस्ट म्हणजे फक्त कपडे नाही आहेत. तर टाटा म्हणत आहेत की वी अंडरस्टँड द न्यू इंडिया, वी अंडरस्टँड यू. हा ब्रँड काय सेलिब्रेट करतो? इंडिव्हिज्युअलिटी, इम्परफेक्शन, सेल्फ एक्सप्रेशन आणि कम्युनिटी. बर्न टोस्ट आउटफिट्स विकत नाही, इट सेल्स अ फिलिंग, द फिलिंग ऑफ बीइंग सीन एक्झॅक्टली ॲज यू आर. हा व्हिडिओ आवडला का? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. बर्न टोस्ट आपला भारताचा, इंडियाचा नेक्स्ट बिग जेन झी फॅशन ब्रँड होईल का? काय वाटतं तुम्हाला तेही सांगा. अँड ऑफकोर्स सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. अजून अशा शार्प बिझनेस केस स्टडीजसाठी बिझनेस कंपास मराठीसोबत राहा. अशा आणि कुठल्या विषयावर व्हिडिओ पाहायला आवडेल ते सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे.